संघातून वगळलं पण ती खचली नाही। फायनल मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देऊन इंडियाला तिने वर्ल्ड कप मिळवून दिला। मी बोलते वुमन वर्ल्ड कप 2025 च्या फायनल मध्ये इंडियाची पॉवर पॅक ओपनर शेफाली वर्मा बद्दल। तिच्या 87 रन्सच्या जबरदस्त इनिंगमुळे सगळ्यांचं लक्ष आता तिच्याकडे गेलंय। सुरुवातीला या टुर्नामेंटसाठी तिचं नाव टीम मध्ये नव्हतं, कारण तिच्या फॉर्मवर आणि फिटनेसवर बरेच प्रश्न उपस्थित झाले होते। पण शेफालीने गिव्हअप न करता कालच्या फायनलमध्ये जबरदस्त कामगिरी केली। तिने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सतत रन काढत आपला कमबॅक केलाय असं म्हणायला हरकत नाही। बांगलादेश विरुद्ध प्रतिका रावल इंजोर्ड झाल्यानंतर शेफालीला संघात पुन्हा संधी मिळाली आणि तिने त्या संधीचं सोनं केलंय। फायनल मध्ये स्मृती मंधानासोबत तिने 102 रनची सॉलिड पार्टनरशिप केली। मंडळी, फक्त 78 बॉल मध्ये तिने 87 रन ठोकले, 7 चौके 2 छक्के मारून पोरीनं स्टेडियम गाजवलं। इतकंच नाही तर बॅटिंग नंतर शेफालीने बॉलिंग मध्येही इम्पॅक्ट टाकला। तिने तिच्या 2 ओव्हरमध्ये 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि गेमचं मोमेंटम पुन्हा एकदा इंडियाकडे ओढलं। खरं सांगायचं झालं तर शेफालीचा हा कमबॅक म्हणजे एकदम इन्स्पायरिंग स्टोरी आहे असं म्हणायला हरकत नाही।